नमस्कार मित्रांनो मी माणिक साखरे आणि स्वागत करतो तुमचे शिक्षणाचा कट्टा या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे। ज्यांचे लायसन बनवायला टाकले किंवा ज्यांचे लायसन बनवायचे आहे आणि त्यांना ऑनलाईन आरटीओ मध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी जायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे। मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेसाठी जात आहे 2 दिवस आधी फक्त हे काम करायचंय जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये पासच व्हाल। मित्रांनो, कोणतं काम करायचंय? आरटीओ मध्ये ऑफिस मध्ये ऑनलाईन परीक्षा कशा प्रकारे असते, कॉम्प्युटरवर त्याचे उत्तरे कशा प्रकारे सबमिट करावे लागतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सेम टू सेम जशी आरटीओ ऑफिस मध्ये ऑनलाईन कॉम्प्युटरवर परीक्षा होती तीच परीक्षा तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरच्या घरी कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर देऊ शकता। कशा प्रकारे द्यायची, त्यासाठी कोणत्या प्रकारचा युजर आयडी आणि पासवर्ड लागतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पहा, नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। मित्रांनो, नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल। व्हिडिओ कंटिन्यू पहा। गुगलवर यायचंय, गुगलवर फक्त सर्च करायचं मित्रांनो, परिवहन सर्च करून इंटर करायचंय। इंटर केल्याच्या नंतर पहिलेच वेबसाईट दिसती होम परिवहन सेवा, यावर क्लिक करायचंय। परिवहन सेवा यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये मित्रांनो ड्रायव्हिंग लर्नर लायसन या समोरील मोर बटनावर क्लिक करायचे। मित्रांनो, मोर बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ज्या तुम्ही सुविधा घरच्या घरी करू शकता लायसन बाबतीत त्या सर्व सुविधा तुमच्या समोर येईल। मित्रांनो, त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचे। राज्य निवडल्याच्या नंतर मित्रांनो राज्य निवडून इंटर करायचंय। अशा प्रकारच्या सुविधा आहे। अप्लाय फॉर लर्निंग लायसन, तुम्ही नवीन लायसनसाठी अर्ज करू शकता, ड्रायव्हिंग लायसनसाठी अर्ज करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, ट्युटोरियल पाहू शकता। मित्रांनो, ॲड्रेस चेंज करायचा असेल तर ॲड्रेस चेंजही करू शकता, डॉक्युमेंट अपलोड करू शकता। जर एखादी फी पेंडिंग असेल तर ती फी इथून पे करू शकता। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला लर्निंग लायसनच्या एक्झामसाठी जायचंय। तो पेपर कशा प्रकारचा असतो तर मित्रांनो, लर्निंग लायसनवर क्लिक करायचे, मॉक टेस्ट फॉर LL या ऑप्शनवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला येथे ॲप्लिकंट नेम तुम्ही कोणतंही नाव टाकू शकता, फेक नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थही तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला तुमची परीक्षा कोणत्या भाषेमध्ये द्यायची ते तुम्हाला लँग्वेज निवडायची, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची। मित्रांनो, अगदी आरटीओ ऑफिसला जशी ऑनलाईन परीक्षा होती तशीच परीक्षेचा अनुभव तुम्ही या परीक्षेच्या माध्यमातून घेऊ शकता। लँग्वेज निवडायची आहे, तुमचं राज्य निवडायचं आहे आणि एक्झाम विदाऊट ऑडिओ किंवा विथ ऑडिओ करू शकता किंवा विदाऊट ऑडिओच केलेलं चांगलं आहे। विदाऊट ऑडिओ करा आणि साइन इन करा। अशा प्रकारे मित्रांनो माहिती फक्त व्यवस्थित टाकावी लागते। नाव फक्त तुम्हाला सिंगल नाव टाकायचं आहे तुमचं आणि साइन इन करायचं आहे। मित्रांनो, साइन इन केल्याच्या नंतर अशा प्रकारे एक्झाम ऑटोमॅटिक चालू होते। हीच परीक्षा तुमची आरटीओ ऑफिसला असते मित्रांनो, ऑनलाईन। लक्षात ठेवा, हीच परीक्षा असते आणि हेच क्वेश्चन विचारले जातात। मित्रांनो, हे क्वेश्चन तुम्हाला, ही परीक्षा तुम्हाला 2 दिवस कंटिन्यू सोडवायची आहे। या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच पास व्हाल। अशा प्रश्न असतात मित्रांनो, कोणत्या परिस्थितीत आपणास वाहन थांबावे लागेल? नक्कीच मित्रांनो, आपल्या वाहनास अपघात झाल्यास पोलीस अधिकाऱ्यांनी थांबावयास इशारा दिल्यास वरीलपैकी दोन्ही। तर या प्रश्नाचे उत्तर वरीलपैकी दोन्ही आहे। तर अशा प्रकारे ग्रीन बॉक्स तयार होतो आणि उत्तर बरोबर असेल। आता हे प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं देऊन पाहूया। हे चिन्ह काय दर्शवते? मित्रांनो, प्रथम विचार केंद्र, हॉस्पिटल, विश्रामगृह दोन्हीपैकी काय आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे प्रथम विचार केंद्र। तर चुकीचा असल्यास रेड बॉक्स तयार होतो। वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता कशावर ठरवली जाते? तर मित्रांनो परवान्याच्या मर्यादेनुसार ठरवली जाते। तर त्यावर क्लिक करायचे, सबमिट करायचे, तर ग्रीन ऑप्शन येते, उत्तर बरोबर असेल। मित्रांनो, ही परीक्षा तुम्ही दिवसातून कितीही वेळा देऊ शकता। याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। परीक्षेला जाता वेळी नक्कीच ही प्रॅक्टिस केलेली प्रॅक्टिस तुमच्या फायद्याची ठरू शकते। मित्रांनो, अशाच प्रकारचे क्वेश्चन असतात। लक्षात ठेवा, आरटीओ ऑफिसला सेम याच पद्धतीने याच फॉर्मॅटनुसार परीक्षा होत असते आणि याच टेस्टमधले प्रश्न ते विचारले जातात। जर तुम्ही हे काम 2 दिवस केलं तर नक्कीच मित्रांनो तुम्ही जी परीक्षा देताय त्या परीक्षेमध्ये पास व्हाल। हेच प्रश्न असतात मित्रांनो। यामध्ये 25 सेकंदाचा कालावधी असतो, 30 सेकंदाचा एका प्रश्नासाठी आणि तुम्हाला हे प्रश्नाचे उत्तर बरोबरच द्यावे लागते। तर अशा प्रकारे मित्रांनो ही टेस्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर रोज देऊ शकता आणि तुम्ही परीक्षेचा अभ्यास अशा प्रकारे करू शकता आणि नक्कीच तुम्ही ही परीक्षा जर सातत्याने देत राहाल तर पास व्हाल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा। मित्रांनो, यामध्ये आपण 10 प्रश्न सोडून पाहणार आहोत। आता सध्या आपण 4 प्रश्न सोडवलेले आहेत। त्यानंतर 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, आपल्या समोरील वाहनातून आपण आपले वाहन किती अंतर ठेवू शकतो? मित्रांनो, पुढील वाहनाच्या वेगानुसार समोरील वाहन अचानक थांबल्यास टक्कर होणं यासाठी आवश्यक असणारे अंतर बरोबर आहे। मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्नांचा सराव करायचा आहे।
सराव करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर जर बरोबर असेल तर ते बरोबर उत्तर तुमच्या लक्षात ठेवायचे. उत्तर जर चुकीचे असेल तर मित्रांनो नंतर तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये त्या प्रश्नाचे आपण दिलेले उत्तर आणि बरोबर असलेले उत्तर हे चेक करू शकता. चेक करायचे आणि ते बरोबर असलेले उत्तर आपल्याला ध्यानात ठेवायचं आणि टेस्ट परत चालू करायची, जेणेकरून आपला सराव होईल आणि आपल्याला ते प्रश्न आपल्या लक्षात राहतील. कशा पद्धतीने लक्षात राहतील यावरही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला 10 पैकी 8 गुण मिळालेले आहेत. आता तुम्ही इथून पाहू शकता दिलेले उत्तर 3 आणि योग्य उत्तर 3. मित्रांनो अशा प्रकारे इथून नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपण कोणतं दिलंय, आपण दिलेले उत्तर 3 होतं आणि योग्य उत्तर 1 होतं. तर मित्रांनो हे चिन्ह प्रथम विचार केंद्राचे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 10चे 10 प्रश्न पाहू शकता किंवा जे प्रश्न तुमचे चुकलेत त्यावरही तुम्ही फक्त तेच प्रश्नही पाहू शकता. नेक्स्ट करायचं आहे. जर तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर असेल तर तो प्रश्न सोडायचा आहे आणि परत नेक्स्ट करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो ह्या टेस्ट तुम्ही मोबाईलवर द्यायची आहे आणि सराव करायचा आहे आणि पास व्हायचं आहे. मित्रांनो ही टेस्ट जर तुम्हाला परत द्यायची असेल तर इथे ऑप्शन आहे बाहेर पडा, त्यावर क्लिक करायचं आहे. बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला परत तुमचं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमची लँग्वेज निवडायची आणि तुमचं राज्य निवडायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. साइन इन करण्यासाठी तुम्ही ही माहिती कोणतीही माहिती दिली तरी ती माहिती ॲक्सेप्ट करतं आणि साइन इन होतं आणि तुमची परीक्षा अशा प्रकारे मित्रांनो परत स्टार्ट होते. मित्रांनो या परीक्षेचा सराव वारंवार करायचा आहे, जेणेकरून आपले पैसे वाचतील, आपण परीक्षेमध्ये पासच होऊ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.